नमस्कार. आपल्या सगळ्यांना 353व्या श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. रात्रीचे ऑलमोस्ट 11:15 वाजलेत. 12 वाजायला काही अवधी शिल्लक आहे, पण मन अजून पण रायगडावरती आहे. गेल्या अनेक वर्षात राज्याभिषेकाची वारी काही चुकली नाही, पण यंदा ती चुकली कामामुळे. पण एनिवे, कधीतरी मनात विचार येतं की तो दिवस कसा असेल. लता मंगेशकरांच्या एका गाण्यातलं वाक्य आहे, शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयांमधूनही अरुणोदय झाला. शेकडो वर्षाच्या अंधकारातून, त्या सगळ्यात मोठ्या संकटातून, पारतंत्र्यातून या राजाने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. तो दिवस म्हणजे श्री शिवराज्याभिषेक दिन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाआधी आपण जे छत्रपती लावतो, त्या छत्रपतीचा अर्थ या दिवशी आपल्याला समजतो. महाराजांची बिरुदावली ज्यावेळेला आपण घेतो, अनेक घोषणा आपण ऐकतो, त्यामध्ये सिंहासनाधीश्वर हे जे वाक्य आहे किंवा हा जो शब्द आहे, त्या शब्दाचा अर्थ म्हणजे महाराज त्या सिंहासनावरती विराजमान झाले होते. भारतभूमीच्या संरक्षणासाठी, गोरगरीब रयतेच्या संरक्षणासाठी महाराजांनी या भारतभूमीसाठी एक छत्र धारण केलं होतं. त्या छत्राचा अधिपती म्हणजे छत्रपती. जसा सैन्याचा प्रमुख असतो तो सेनापती, राष्ट्राचा प्रमुख असतो तो राष्ट्रपती, तसं भारतभूमीच्या संरक्षणासाठी हे छत्र धारण केलं आहे. हे सार्वभौम सिंहासन, त्याचा अधिपती म्हणजे छत्रपती. स्वतःची कालगणना शिवाजी महाराजांनी या दिवसापासून सुरू केली आहे. कित्येक पाहुणे रावळे त्या दिवशी गडावरती आले होते. 50,000पेक्षा जास्त लोक त्यावेळेला रायगडावरती होते. म्हणजे त्यावेळेचा रायगड कल्पना करा कसा असेल. आपल्या घरामध्ये एखादं सुमंगल कार्य असतं, मंगल कार्य असतं, त्यावेळेला सगळे घाई गडबडीत असतात, एक चैतन्यपूर्ण वातावरण असतं. मग विचार करा, शेकडो वर्षांनी या भारतभूमीला एक स्वतःच्या हक्काचा राजा मिळाला होता, स्वातंत्र्य मिळालं होतं. सोपं नाही आहे. उत्तरेतना, खैबर खिंडीतना ज्यावेळेला मुसलमान सत्ता या देशावरती आक्रमण करत होत्या, इथल्या अनेक राजांच्या मनातलं सत्व संपलं होतं. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी स्वराज्याची, हिंदवी स्वराज्याची एक धगधगती ज्वाला इथल्या जनतेच्या मनामध्ये उत्पन्न केली. आपण लहानपणी ऐकलं होतं की शिवाजी महाराजांनी रायरेश्वराला स्वतःच्या रक्ताने अभिषेक केला होता. ती शपथ पूर्ण केली तो दिवस म्हणजे हा राज्याभिषेक आहे. स्वतःचं राज्य, हिंदवी स्वराज्य, स्वत्वाची जाणीव निर्माण केली शिवाजी महाराजांनी. कधीतरी मी कल्पना करतो तो दिवस कसा असेल. गागा भट्ट उत्तरेतनं आले होते. सप्त नद्यांचं पाणी आणलं गेलं होतं. आपल्या मंगलाष्टकांमध्ये एक मंगलाष्टक आहे बघा, ज्याच्यामध्ये त्या सप्त नद्यांचा उच्चार होतो. गंगा, सिंधू, यमुना, सरस्वती, अनेक नद्या आहेत. माझ्या काय सगळ्या आता तोंडावर पाठ नाही, परंतु त्या नद्यांचं पाणी आणलं गेलं. भल्या पहाटे महाराज उठले असतील, कलशातून त्या नद्या आल्या. त्या नद्या किती प्रफुल्लित झाल्या असतील की इतक्या वर्षानंतर आम्हाला एक असा राजा मिळतोय जो आम्हाला पारतंत्र्यातनं बाहेर काढेल. त्यातल्या अनेक नद्या या उत्तरेतल्या होत्या. यमुना नदी, सरस्वती, गंगा नदी औरंगजेबाच्या त्यावेळेला त्या राज्यात होत्या. त्या नद्या प्रफुल्लित झाल्या होत्या. शिवाजी महाराजांच्या अंगांवरनं ज्यावेळेला त्या वाहत होत्या, त्यांना आनंद झाला होता. पण ते पाणी अंगावरती घेताना शिवाजी महाराज कुठेतरी मनोमन भावूक झाले असतील. त्यांना वाटलं असेल की तुमच्यातल्या अनेक नद्या आज माझ्या हिंदवी स्वराज्यात नाही आहेत, परंतु आजच्या या दिवशी मी शपथ घेतोय की तुमच्यातली प्रत्येक नदी जोपर्यंत मी माझ्या हिंदवी स्वराज्यात आणणार नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. पुढे मंत्रोच्चारात शिवाजी महाराजांनी स्नान केलं. चांगले पांढरे शुभ्र कपडे घातले असतील, धनुष्य परिधान केला असेल आणि कदाचित जिजामातेंचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या दालनात जात असतील. एक एक पाऊल टाकत असतील. विचार करा तो क्षण कसा असेल. ज्या आईने आयुष्यभर ज्या क्षणाची वाट बघितली होती, संयम, मेहनत, कितीतरी गोष्टी, कितीतरी वाईट गोष्टी पाहून एवढा सगळा भारतमातेचा संसार उद्ध्वस्त झालेला, तो पुनर्प्रस्थापित करण्याचं स्वप्न ज्यांनी बघितलं होतं, त्या जिजामातांना
शिवाजी महाराजांना बघून त्यावेळेला काय वाटलं असेल? ज्या शिवबाला मी लहानपणी वाढवलं होतं, जो तुरुतुरू चालत होता, ज्याच्या पाठीमागे मी पळत होती, तो आता राजा म्हणून माझ्या समोर येतोय. धीमी पाऊले टाकीत येता रुद्राचा अवतार. या दोघांनी हे स्वप्न बघितलं होतं. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आईचं स्वप्न पूर्ण केलं होतं. त्या आईला किती आनंद झाला असेल. आणि स्वतःसाठी नाही, भोसले कुळासाठी नाही, तर भारत मातेच्या उद्धारासाठी केलं होतं. दोघे कडकडून भेटले असतील, मिठी मारली असेल, डोळ्यातून आनंद अश्रू निघाले असतील, शब्दात वर्णन करू शकत नाही. त्यानंतर महाराज दरबाराकडे वळले असतील, स्वागताची तयारी करत असतील सगळेजण महाराजांची. आपल्याकडे आता एखादा आमदार आला तरी आपण फटाके लावतो. विचार करा, शेकडो वर्षानंतर भारतभूमीला राजा मिळाला आहे, तो सिंहासनावर विराजमान होणार आहे, तो राजसदरेवरती येतोय, तो सभागृहात येतोय. कशा पद्धतीने महाराजांचं स्वागत झालं असेल. महाराज एक एक पाऊल टाकून येत आहेत. चहूबाजूंनी त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव होतोय, ढोल ताशे वाजतायत, घोषणांचा वर्षाव होतोय, परंतु महाराजांना काही कळत नाहीये. त्यांचा फोकस फक्त एका गोष्टीवर आहे, ते सिंहासन त्यांना दिसतंय, हिंदवी स्वराज्याचं सार्वभौम सिंहासन. आजूबाजूच्या घोषणा, ढोल ताशे काही ऐकू येत नाहीये. पण तिकडे अनेक आत्मे आले जे शिवाजी महाराजांच्या पायाखाली घुटमळत आहेत, चहूबाजूंनी घुटमळत आहेत आणि म्हणतायत, ओरडतायत, महाराज आम्हाला मुक्ती द्या. तिकडे तानाजींचा आत्मा आला असेल, बाजीप्रभूंचा आला असेल, मुरारबाजींचा आला असेल, शिवा काशीदांचा आला असेल, असंख्य मराठा सरदारांचे की ज्यांनी आजपर्यंत हे हिंदवी स्वराज्य उभं करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, ते सगळे त्या ठिकाणी आले आहेत आणि शिवाजी महाराजांना आवाहन करतायत की महाराज या सिंहासनावरती विराजमान व्हा आणि आम्हाला मुक्ती द्या. शिवाजी महाराज केवळ आयुष्य नाही जगलेत, ते हिंदवी स्वराज्याचं व्रत जगलेत. एक एक पाऊल टाकून कदाचित त्या सिंहासनाकडे महाराज गेले असतील. पहिली पायरी चढले असतील, महाराजांना बाजीप्रभू आठवले असतील. दुसरी पायरी चढले असतील, महाराजांना मुरारबाजी आठवले असतील. तिसरी पायरी चढले असतील, कदाचित तानाजी मालुसरे आठवले असतील. इतरांसाठी फक्त या सुवर्ण सिंहासनाच्या पायऱ्या आहेत, परंतु माझ्यासाठी माझ्या मावळ्यांच्या देहाच्या पायऱ्या करून मी आज या सिंहासनावरती बसलोय. आणि ज्या वेळेला महाराज त्या सिंहासनावरती विराजमान झाले असतील, काय घोषणांचा वर्षाव झाला असेल. प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर, महाराजाधिराज, श्रीमान श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जय. उत्तरेतल्या सगळ्या शायांच्या कानठळ्या बसल्या असतील. इंग्रजांचा ब्रिटिश अधिकारी हेनरी ऑक्झिंडन हा त्या ठिकाणी त्यावेळेला उपस्थित होता. अनेक मराठी कुटुंबांच्या घरामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो, त्यांच्या भिंतीवरती आपल्याला ते एक छायाचित्र दिसतं बघा, राज्याभिषेकाचं. त्यामध्ये एक इंग्रज अधिकारी स्वतःची टोपी काढून महाराजांना मुजरा करतोय, तो हेनरी ऑक्झिंडन. असे अनेक लोक होती. महाराजांनी त्यांच्या आईची सुवर्ण तुला केली होती. अनेक प्रसंग आपण त्या राज्याभिषेकामध्ये बघितलेत, परंतु दुर्दैवाने आजही आपल्या पिढीला राज्याभिषेक काय ते माहिती नाही आहे. गुढीपाडव्याला जसं नवीन शक सुरू होतं, शालिवाहन शक, त्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी स्वतःचं शक सुरू केलं आहे, हे अनेकांना माहिती नाही आहे. आज जे तिथी आणि तारखेचा वाद करतात, त्यांनी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारावा की हेनरी ऑक्झिंडनने स्वतःच्या वहीमध्ये लिहिलेला दिनांक की 6 जून 1674 शिवाजी coronated himself and become an emperor, याऐवजी ज्येष्ठातला 13वा दिवस निवडलेले शिवाजी महाराज, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, कुठला दिवस मनवायचा विचार करा. याच्यासाठी उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा या शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतो. गुढीपाडवा जसा साजरा करता त्या पद्धतीनेच हा दिवस साजरा झाला पाहिजे, कारण आजच्या दिवशी हिंदूंचं साम्राज्य पुनर्प्रस्थापित झालं. आपल्याला स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने जर कोणी दिलंय ते शिवाजी महाराजांनी दिलंय.
ब्रिटिशांपासून हा देश भले 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला असेल, परंतु आपल्याला जे धार्मिक स्वातंत्र्य दिलंय, उत्तरेतनं जी हिरवी लाट आली होती, सबंध भारतभरात ती जाणार होती, परंतु थोपवली आहे महाराष्ट्राने. जे सेनापती बापट सांगतात की महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्यांविना राष्ट्र गाडानं चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आदर या भारताचा. शिवाजी महाराजांनी ती शपथ जगलेत, म्हणून की काय त्यांच्या अंतिम क्षणी सुद्धा सभासद वखरेमध्ये जे लिहिलंय, जे मी मगाशी सांगितलं, ज्या नद्यांचं पाणी अंगावरती घेताना महाराजांनी जी शपथ घेतली असेल, देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा, त्या सगळ्या नद्यांना स्वातंत्र्य करण्याची ती शपथ होती, ती पूर्ण नाही करू शकले आणि मनोमन त्यांना दुःख झालं होतं. म्हणून अंतिम क्षणी सुद्धा महाराज काय म्हणालेत, आम्ही जातो, आमचा काळ झाला, तुम्ही कामात चुकूर होऊ नका, सप्तसिंधू सप्तगंगा मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा. सप्तसिंधू सप्तगंगा मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा. ती सिंधू नदी अजूनही आपल्या हिंदुस्थानात पूर्णपणे सामावलेली नाही आहे. ती शपथ आजही अधुरी आहे आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम आज आपल्या आजूबाजूला आपण जे बघतोय, औरंगजेब आजही जिवंत आहे, पाकिस्तानच्या रूपाने आहे, बांगलादेशच्या रूपाने आहे. किंवा दंगलीमध्ये ज्यावेळेला एखाद्याचा धर्म बघून त्याला ठेचून मारलं जातं, तो औरंगजेब आजही जिवंत आहे. तो जर संपवायचा असेल तर आपल्याला शिवाजी महाराजांचं चरित्र अंगीकारलं पाहिजे. शिवाजी महाराज हा मनोरंजनाचा विषय नाही आहे, तर त्यांचं चरित्र स्वीकारून या भारतभूमीचा उद्ध्वस्त होत चाललेला संसार जर दुरुस्त करायचा असेल तर या राजाचं चरित्र आपण अंगीकारलं पाहिजे. आणि यासाठीच राज्याभिषेकाचा हा दिवस आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावा, त्यांचा इतिहास वाचावा आणि जास्तीत जास्त प्रमाणात शिवाजी महाराज सगळीकडे पोचावेत, भारतभर पोचावेत. याच्यासाठी आज हा एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. लवकरच एका नवीन व्हिडिओसह भेटेन. पुढच्या वेळेला थोडी जास्त माहिती देईन. तुर्तास धन्यवाद. जय शिवराय.